हरि ओम. सार्थक वाटे झाली या वेचाचे, जीवनगाथा एका तपस्विनीची या शीर्षकांतर्गत पूजनीय स्वामीभक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या संकलित आत्मवृत्ताचं वाचन आपण ऐकत आहोत. आज ऐकूया यातील प्रकरण 5, सद्गुरू कृपेचा परिसस्पर्श, याचा भाग 49. उत्सवाच्या निमित्तानं परगावची अनेक मंडळी पुण्यात आली होती. स्वामी निवासातही स्वामीजींची नातलग मंडळी जमली होती. उत्सव संपल्यावर 1-2 दिवसात सर्वच मंडळी आपापल्या घरी परत गेली. त्या दिवशी स्वामीजी मला म्हणाले, चला, उत्सवासाठी जमलेली सर्व मंडळी गेली, आता आपण स्वरूपानं राहिलो. स्वामीजी कधीकधी एखाद दुसरं वाक्यच बोलत, पण त्यात खोल अर्थ दडलेला असे. तो आपण समजून घ्यायला लागत असे. मंडळी जी आली होती ती जाण्यासाठी, पण ज्यांना जाणं येणं नव्हतं एवढीच मंडळी आता मागे राहिली होती. सध्या कोणत्या ग्रंथाचं वाचन करत आहात? स्वामीजींनी मला विचारलं. ब्रह्मसूत्राचं. बरेच दिवस तो ग्रंथ जवळ आहे, परंतु अद्याप तो वाचायला वेळच मिळाला नव्हता. आता इथं आपली ब्रह्मसूत्रावर प्रवचनं होत आहेत, तेव्हा तो ग्रंथ वाचून पाहावा असा विचार केला. ब्रह्मसूत्रे हा शास्त्रग्रंथ आहे. साधकांना त्याचा थोडा परिचय असावा म्हणून मी त्यावर प्रवचनं करतो. पण तुम्ही त्या वाचनात वेळ घालवू नका. साधनेसंबंधी जे ग्रंथ आहेत त्यांचं वाचन चिंतन करावं. त्या दृष्टीनं भगवद्गीता, ज्ञानेश्वरी, दासबोध हे ग्रंथ पुन्हा पुन्हा वाचावेत आणि मुख्यतः ध्यान, नाम या साधनेवर प्रामुख्यानं विशेष भर द्यावा. सर्व साधकांकडे स्वामीजींचं लक्ष होतंच, पण काही साधकांवर त्यांचं फार बारकाईनं लक्ष असे आणि मी त्यांना म्हणत असे की काही चुकत असेल तर ताबडतोब सांगा, म्हणजे मला माझ्यात सुधारणा करता येईल. माझ्या वयाचा विचार करता माझ्याजवळ वेळ फार नाही. मुक्काम लवकर गाठायला पाहिजे. चिंता करू नका, माझं लक्ष आहे आणि तुम्ही सुधारण्याचा प्रयत्न करता आहात म्हणून सांगायचं. माझंच बरोबर असं समजणाराला काय सांगणार? असो. स्वामीजींकडे काही लेखक आपले आध्यात्मिक विषयावरील, संत वाङ्मयावरील ग्रंथ प्रसाद भेट म्हणून अथवा अभिप्रायासाठी आणून देत. स्वामीजी मला ते ग्रंथ आपल्यासमोर मधलीच पानं उघडून वाचण्यास सांगत आणि त्यातील मजकुराबद्दल तुम्हाला काय वाटतं म्हणून विचारत. मी म्हणे, मला मोठ्यानं वाचून अर्थ लक्षात येत नाही. तुम्ही म्हणत असाल तर मी उद्यापर्यंत हे पुस्तक वाचून मला काय वाटतं ते सांगेन. त्याप्रमाणे 1 दिवसात ते पुस्तक वाचून दुसऱ्या दिवशी माझ्या भेटीच्या वेळात मी स्वामीजींना म्हणे, काही ठिकाणी कुठेतरी विचारात गोंधळ दिसतो. मी वाचून दाखवते. मी मजकूर वाचला की स्वामीजी म्हणत, साधना नाही, गुरुकृपा नाही, अनेक पुस्तके वाचून ग्रंथ लिहिले जातात, त्यामुळे हा गोंधळ होतो. ध्यानाची प्रक्रिया सद्गुरू मुखातून समजावून घेतली पाहिजे. काही वर्ष तरी ध्यानाची साधना केली पाहिजे. ध्यानातील काही अनुभव आले पाहिजेत तर ध्यानावर लिहिणार ना. ध्यानच केलं नसेल तर ध्यानावर काय लिहिणार, काय बोलणार? म्हणून आत्मानुभवी संतांनी लिहिलेले ग्रंथ वाचावे. इतरांनी लिहिलेली पुस्तकं साधकांनी वाचू देखील नयेत. मनाचा गोंधळ उडतो. 1989 स्वामीजी म्हणतात, तुम्ही पावसला स्वामी स्वरूपानंदांच्या जवळपास असता तर फार चांगलं झालं असतं. ते बोलत असलेला प्रत्येक शब्द तुम्हाला टिपून घेता आला असता. स्वामीजींची प्रकृती ठीक नसताना ते अनेक विषयांवर बोलत, चर्चा करत, विशेषतः परमार्थाविषयी जास्त बोलत. त्यांना जर तुमच्यासारखं प्रश्न विचारणारं कोणी भेटलं असतं तर त्यांनी त्याची उत्तरं दिली असती. ती आज आपल्याला मिळाली असती. परंतु ते जेव्हा बोलू शकत होते तेव्हा त्यांचं मोठेपण, संतत्व कुणाला फारसं कळलंच नाही. जेव्हा थोड्या लोकांना कळायला लागलं
तेव्हा त्यांच्या अशक्त प्रकृतीमुळे ते फारसे बोलू शकले नाहीत. बहुतेक संतांच्या बाबतीत असंच होतं. 1987-88 या वर्षांमध्ये मी स्वामी माधवनाथांचे खूपच फोटो घेतले. तेव्हाही स्वामीजी मला म्हणाले, तुम्ही स्वरूपानंदांचे असे बरेच फोटो घेतले असते तर आज आपल्याला त्याचा चांगला उपयोग झाला असता. पण त्यावेळी तसं घडलं नाही. एवढं खरं. स्वामीजी म्हणतात, एक एक कार्य मी एकेकाकडे देतोय ते त्यानं करावं. त्याप्रमाणे हे लेखनाचं कार्य तुमच्याकडे आलेलं आहे. तुम्ही ते अवश्यमेव करा. बाकी विचार ठेवू नका. घरात राहिले असते तर काय झालं असतं असं मनात येतं ते व्यर्थ आहे. जन्मभर तळमळ झाली असती. आयुष्य फुकट गेलं असतं. तुम्ही अत्यंत प्रामाणिक आहात. तुमच्या मनात कोणाविषयी वाईट भावना नाही. कुणाचंही वाटोळं होवो अशी तुमची इच्छा नाही. तुम्हाला चहाचं देखील व्यसन नाही. 4-8 तास दररोज लेखन करता. सगळं बरोबर चाललंय. फक्त थोडा अहंकार आहे. तोही रक्तातून आलेला आहे. तो जाण्यासाठी दुसऱ्याचे गुण मोठे करून सांगावे. दुसऱ्याचे दोष सांगायचे नाहीत. आपले गुण आपण सांगायचे नाहीत. एवढं एकच पथ्य पाळावं. आज इथेच थांबूया. यानंतरचा 50वा भाग आपण उद्या ऐकूया. अखंड करी सोहम ध्यान, कृतार्थ जीवन होय त्याचे. हरि ओम तत्सत.